जड अंतकरणाने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की आणखीन पण विश्वास बसत नाही आहे की दादा हे आपल्यात नाही आहेत म्हणून. पण तरी पण हा बारामतीचा जी गर्दी असेल, जो आक्रोश असेल, ते बघून वाटतं की खरंच आपल्यात दादा राहिलेले नाहीत. तर ह्याच्याहून मला सिंधुताई सपकाळ यांचं एक वाक्य आठवलं की ह्या देशात की नाव नौकिक व्हायचं असेल, नाव मोठं करायचं असेल तर आधी मरावं लागतं बाबांनो. म्हणून तर ह्या देशाला महाराष्ट्र असं म्हणतात. तर दादाने असे कितीतरी कामं चांगली केलीत, कितीतरी गोरगरिबांना सपोर्ट दिला, कितीतरी गोरगरिबांच्या हाकेला धावून गेले. पार उंबऱ्याच्या आतले जे प्रश्न आहेत ती पार राजकारणापर्यंत त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला. आता राजकारण म्हणलं की टीका एकमेकावर तर होणारच, त्याबद्दल काही दुमत नाही. पण ज्यावेळेस ह्या जगात तो व्यक्ती नसेल त्यावेळेस त्यांनी जे जे चांगली कामं केल्यात ते सगळ्या पूर्ण लोकांच्या लक्षात येतात की दादांनी हे काम केलं, ते काम केलं. कारण की हे मन बरोबर दादांना जुळते, जसं सिंधुताई सपकाळ म्हणल्या तसं. कारण की दादांनी भरपूर जणांची कामं चांगली केली. आणि दादा की सगळ्या 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील किंवा हे मराठा समाज असेल, ह्यांना सगळ्याला सोबत घेऊन चालले. एक वेळेस मराठा समाजाचं मन दुखलं तरी हरकत नाही, पण बाकी इतर कुणाचंही मन त्यांनी कसंच दुखू दिलं नाही. की एक जिवंत उदाहरण म्हणजे आरक्षणाच्या पिरियडमध्ये दादांनी विरोधही केला नाही आणि सपोर्टही केला नाही. पण दादाचं म्हणणं अंतकरणातून होतं की बाबा आपल्या समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. पण आमच्या आता आणखीन तरी पण लक्षात यायला लागलं आहे की संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस बारामतीला गेले त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की आमच्या घरातला माणूस गेला आहे आणि काय बोलावं ते आम्हाला सुचत नाही. बस आम्हाला त्याच शब्दातून कळालं की दादांची आमच्यासाठी मनात त्यांच्या किती तळमळ होती आणि आमच्यासाठी दादा किती धावून पळून करत होते, की हे आम्हाला त्या शब्दातून दादांच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं जरी दादा आमच्याकडून काही एखादा शब्द गेला असेल तर आम्हाला माफ करावं. कारण की आमचं पण असं म्हणणं होतं की जो व्यक्ती समाजाला घातक आहे, जो समाजावर चिखल उडवण्याचा, समाजाला दुःख द्यायचा प्रयत्न करते, अशी 2 माणसं तुमच्यापाशी होती की एक त्याच्यातला धना मुंडे म्हणून आणि दुसरा पण ते भुजबळ म्हणून. अशी की आता मी एकदम सत्य कडू आहे पण सत्य आहे. पण दादाचा हेतू एक होता की जरी चुकलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळा समाज घेऊन पुढे चाललेला आहे. तर त्याच हेतूने दादासुद्धा की बाबा आज ना उद्या समाज माझा जरी माझ्यावर नाराज झाला तरी माझ्यासोबत राहील, पण दुसऱ्या समाजाला दूर करायचं नको, हा दादाचा हेतू प्रामाणिकपणे आमच्या लक्षात आला. त्याच्यामुळं दादांनी कुणालाही अंतर दिलं नाही, प्रत्येकाच्या समस्या मानून घेतल्या, प्रत्येकाच्या अंतकरणात दादा बसले. आणि की आज कुठेतरी आम्हाला देखील उणीव भासायला लागली की आपला कर्तृत्ववान नेतृत्व, आपला मराठ्यांचा ढाल्या वाघ म्हणजेच अजितदादा पवार हे आपल्यातून गेले, आपल्याला सोडून गेले. हे सत्य मान्य केल्याशिवाय आता पर्याय नाही. त्याच्यामुळं की मला आणखीन सगळ्या बांधवांना सांगायचं आहे की आता ही सगळी जिम्मेदारी तुमच्या आमच्यावर सोपवलेली आहे, दादानी म्हणायला काय हरकत नाही. कारण त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वराज्याचं पालन करणं म्हणा किंवा एकदम बारकाईनं लक्ष देणं म्हणा. कारण की आपल्या समाजातली जे राजकारणी आहेत ते की दुसऱ्यांना कुणालाही मन न दुखवता की सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा हेतू त्यांच्या मागटला असतो, हे आज आता स्पष्ट ह्याच्यातून लक्षात आलं. त्याच्यामुळं की सगळ्याला सोबत घेऊन चला. आणि आणखीन मला ह्याच्यातून एक सांगावं असं वाटतं की दादामुळं अजितदादांच्यामुळं की समाजाच्या मनात नाराजगी फक्त ह्याच्यामुळं आली होती की संतोष अण्णा देशमुख यांचं एवढी क्रूरपणे हत्या केली तरीसुद्धा धनया मुंड्याला अजितदादांनी की बाबा की म्हणजे त्यांना एक अनेक चान्स दिला की आता तरी सुधर, आता तरी माणसासारखं तू वाग, असं दादांनी एक सपोर्ट दिला म्हणायला काय हरकत नाही. पण
त्याची सुधारण्याची काही लक्षणं दिसली नाहीत आणि नाहीत पण आज तो देखील तो कट्टर विरोधक आहे आणि शत्रू आहे ह्याच्यात काही दुमत नाही आहे. पण आजसुद्धा ती मनातून म्हणू किंवा ढोंगबाजी करू, पण तो पण म्हणाला की की कुठेतरी मला सुद्धा उणीव भासायली. मला बाप नसताना देखील मला माझ्या बापाची आठवण होऊ दिली नाही. इतकं माझ्या डोक्यावर त्यांचा हात होता आणि छत्र होतं. तर मला असं सांगायचं की म्हणजे शत्रूच्या सुद्धा मनात, विरोधकाच्या सुद्धा मनात की त्यांनी जागा अशी केली. त्याच्यामुळं की मला आता काय बोलावं हे शब्द सुचत नाहीत. आणखीन एकदा जड अंतकरणानं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.